नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्राच्या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सतत आंदोलन करताना दिसत आहेत. 2 दिवसापूर्वी सुद्धा रात्री 10 वाजता ते आंदोलन करत होते. आज कलेक्टर ऑफिसच्या तिथे त्यांना आंदोलनाची परमिशन मिळाल्यानंतर आज ते मोठ्या संख्येने कलेक्टर ऑफिसच्या इथे आंदोलनाला बसलेले आहेत. आज इथे आपल्यासोबत एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. दादा, काय सांगशील, काय तुमच्या नक्की मागण्या आहेत? मॅडम, आमच्या 2 मागण्या आहेत. माझी मागणी इतकीच आहे की मी कंबाईनचा अभ्यास करतो आणि जवळजवळ आयोगाने 2 वर्ष झालं कंबाईनची एक्झाम घेतलेली नव्हती आणि आयोगाने यावर्षी 2024ची जाहिरात काढली तर फक्त 500 जागा आयोगाने काढलेल्या आहेत. रिक्त जागा पाहिले गेले तर फक्त पीएसआयचे पोलीस उपनिरीक्षकाचे जागा राज्यामध्ये 3000 जागा रिक्त आहेत. तरी देखील आयोगाने फक्त 200 जागा या तटपुंज्या जागावरती जागा काढून विद्यार्थ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आयोगाला आमची एवढीच विनंती आहे की कंबाईनच्या जागा वाढवले पाहिजेत. कमीत कमी 500 जागा तरी पीएसआयचे झाले पाहिजेत, ज्या करून 2 वर्षांनी रखडलेली जी परीक्षा आहे त्यातून स्पर्धक देखील वाढलेले आहे आणि आम्ही जवळजवळ 2 वर्ष अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आयोगाने जागा वाढवली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मुख्य परीक्षेसाठी फक्त 45 दिवस देतात, पण यंदा ते 45 दिवस दिलेले नाहीये, तर त्याबद्दल काय तुम्ही? ऍक्च्युली मॅडम, कसं आहे की या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे याचे 2 हेतू आहेत. एक तर कंबाईनची जागा वाढ झाली पाहिजे आणि दुसरी म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो काय 45 दिवसाचा टाइम पाहिजे तो पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जेव्हा राज्यसेवा मुख्य पूर्व परीक्षा निकाल लागला तेव्हा त्या निकालामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या, ज्यामुळे काही विद्यार्थी मित्रांना आमच्या मुख्यचा फॉर्म नाही भरता आला आणि हा भरतावा यासाठी या लोकांनी गेले 12 मार्च पासून आजपर्यंत सगळे दिवस वेस्ट केलेत. तर त्यांना अभ्यास करायला वेळच नाही मिळाला. तर ह्या मुलांना अभ्यास करायला वेळ मिळावा आणि बाकी मुलांबरोबर कम्प्लीट करता यावं म्हणून हा 45 दिवसांचा वाढीव वेळ मुलांना पाहिजे आणि ती मागणी रास्त आहे. आता जवळपास 26 तारखेला आता पेपर आहे, तुम्ही ते आंदोलन करताय, तर त्याने पण तुमच्या जो पेपर असेल त्यावरती काही परिणाम नक्कीच होईल ना? म्हणजे आता 12 मार्च पासून आजपर्यंतचा वेळ गेलाय, हाच खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आजच्या एका दिवसाचा विषयच नाहीये आणि मुळातच परीक्षा पुढे जावी किंवा तांत्रिक मुद्द्यांमध्ये मुलांना इथं बसावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये की माननीय आयोग हा विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना ही बाब उपस्थित व्हावी आणि त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सफर करावं लागावं, ही खूप खेदजनक बाब आहे. मुळात मुलांचा अभ्यासाचा वेळ जर आंदोलनामध्ये जाणार असेल तर मग काय, हा मोठा प्रश्न मुलांसमोर आजही आहे आणि कालही होताच. दादा, काय सांगते? कंबाईन जागा वाढ झाली पाहिजे आणि राज्यसेवा 45 दिवस मिनिमम पुढे गेले पाहिजे. त्या 2 आयोग का दखल घेत नसेल बरं? बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? तर आयोग का दखल घेत नसेल? आयोग घेईल दखल, नक्कीच दखल घेईल. आयोगाला दखल घ्यावी लागेल. अजून किती दिवस तुमचं हे आंदोलन सुरू राहील? सगळ्या मुलांची एकच इच्छा आहे की आंदोलन करून कोणाला वेटीस धरणं हा मुळात मुद्दा नाहीये, पण विद्यार्थी हिताच्या दृष्टीने निर्णय व्हावा आणि निर्णय घेण्यासाठी असे काही 100 दिवस लागतील असं मला वाटत नाही. जर मानसिकता असेल तर पुढच्या 15 मिनिटात निर्णय होईल आणि मुलांची इच्छा बसण्याची आणि कोणाला वेटीस धरण्याची नाहीये. पण मुलांना असं वाटतं की जोपर्यंत नोटिफिकेशन अधिकृतरित्या येत नाही तोपर्यंत मुलं इथं बसणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थी इथे आक्रमक होत आहेत आणि जोपर्यंत कंबाईन परीक्षा होत नाही आणि जोपर्यंत त्यांना 45 दिवस मुख्य परीक्षेसाठी देत नाही तोपर्यंत ते आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.